निलेशराव, तू आता लय मोठा होऊ नको. वाघा हॉटेलात जातोय आणि मटण खातोय आणि मला एक वांदा कसं करतोय. अरे मी तुला बोलवत सुद्धा नसतो मटण खायला. मला बोलवायचं काही काम नाही, कारण तू स्वतःचा स्वार्थी व्हायला लागलाय. लगा मला गोमाड बोलतोय, रान मशागत करतोय, खाता आणतोय, टाकतोय आणि सगळं रान तूच बळकावतोय. लगा तुला मी लय दिवसापासून ओळखला होता, पण म्हणला असू दे भाव आहे. तुझ्या ईर्षीवर आता मी बोकडाचं 1 किलो मटण आणणार आहे बघ. मी आता 1 किलो मटण आणणार आहे आणि संध्याकाळी खाणार आहे बनवून. कळलं का? त्यामुळं तू माझ्या नादाला लागत नसतो. माझ्या नादाला लागायचं नाही. आणि निलूराव, तुला आता कसलाच मी जेवायला बोलावणार नाही. तू आता बाहेरच बोंबलत खा, पण आता नाही. कारण मला फसवून, मला न विचारता सगळी शेत जमीन ताब्यात घेतोय. हा, माझं पोट नाही विर. मला म्हणायचं मग थोडंफार ही कर ती कर. हा, खोटं बोलत आहे तुला का? सगळं एकट्यात बळकावलं राहिला का? मी काय वावा खाऊ का? लगा नुसता गोड बोलत होता, मी लगा तुला ओळखायला शिकलो नाही. आता मला खरं कळायला गेलं तुझी गेम कशी आहे. आता मी जातो आता थेट आज बाजारला. मी सुद्धा कच्चा नाही. अरे मी स्पेंडरवर जाणार, पण आज बाजार घेऊन मटण आणणार म्हणजे आणणार. ते पण बोकडाचं मटण. आणि आम्ही खाणार आता जोरात. तुला सांगतो, तू नुसता माझ्याकडे टुकटुक माकडाने बघत बस. अवघड झाले. मला फसवती बरं. फसवणाऱ्याला कधीच चूक नसते. ध्यानात असू दे. पूजा, अगं इकडं बाहेर बसली तू. मला पिशवी येते की मटण आणतोय आज 1 किलो. मग बोकड्याचं किती वर्ष झालं तू बोंबडत होती. म्हणजे लगीन झाल्यापासून नवऱ्यानं मला मटण सुद्धा आणलं नाही आणि करून खायला घातलं नाही. अगं आज तुला मटण आणणार म्हणजे आणणार. काय मी दे मटण खायचं दिलं पडते मी. आपणच खायचं सगळ्यांनी. म्हणजे निलेला बोलवायचं नाही. बोलवत नसतो. निले मला फसवलंय. अगं गोड बोलून इकाचा खातात तू या. अगं राहणार घालतोय, स्वतः बळकावतोय. ती बाजार ठेवणार खाली. काय काय सांग. मटण आणा. हा, काय पोळ्या पोळ्या बाकीच काय अजून मिरच्या आहेत. आपल्या स्पेंडर चावी कुठे आहे? बापू कुठे गेला? बापू कुठे ठेवली आहे का? बरं जातो. काय झालं सांगू का? मला आता जायला उशीर. संध्याकाळचं स्वस्त मिळतंय. लय लवकर गेलं ना स्वस्त मिळतं. मटण वगैरे कोथिंबीर ही घे म्हणलं का संध्याकाळी जरा स्वस्त मिळतं. सकाळचं गेलं म्हणजे चणा मिळतं. आता आठवड्याला जाताय का ते? आता कोणी जाऊ ग? आठवड्याला जाऊ. आज बाजार आहे शनिवारचा. जाऊ दे मला आठवडीला बाजारला. आवाज वाढलाय बा. मटण म्हणले मी जेवलोय का? नाही मटणासाठी तुम्ही जेवण नाही. मला चांगलं करून द्यायचं. सुक देते सुक. मला 1-2 प्लेटा द्यायच्या. तुम्ही मला 1 प्लेट निमन, बाकी तुम्ही निम खावा. मी सुद्धा ह्यांना भेद नसतो. माझ्या उरकूला का मशागत करतो. आज तुम्ही मटण आणा, मी मटण करते खतरनाक. आता लसूण हे सोलून ठेवते. बापूला बी काय काय लागतं विचारून आणूया. बापूला कुठे गेली गाडी माझी?
गाडी इकडं गाडी हा गाडी तकडं माग आहे जातो पूजा जातो म्हणलं जावा जावा हा तवर तू काय कर माहितीये का का करू आता लाईट येईल मिक्सरवर सगळा बारीक कांदा कुटा कर की होय होय पुन्हा आल्यावर म्हणजे सगळं तयार ठेवू म्हणजे आले मला लगेच अर्ध शिजलं पाहिजे बर जनावर मला बघून वरडायला लागले ए जनावरांनो भिऊ नका हाय हाय म्हणा मी माझं काय की काय वेळा झाला मला म्हटलं खावते सारखं जनावर मला ठेवायला लागलंय एक दिवशी मी बाहेर चाललोय ते जनावर लागली ती ओरडायला जनावर घेऊन जाऊ हा बघा ती कोपऱ्यातली रिडी आहे ती ओरडायला लागली तिला वाटायला लागलं ही मालक कुठं चाललाय का हातात पिशवी घेऊन कुठं तू जायचं जातो दोस्तानो आता लय दिवस झाले मी बाजारला बी गेलो नाही लय दिवस झालं बाजारला बी गेलो नाही आता मस्तपैकी बाजारला जातो भेज नाही पिशवी एक घेतली तुम्हाला सांगतो ती पण वायरची पिशवी घेतली माझी टेन्शन नाही इथं पिना कोणा पडली अरे पिना कोणाही पडली रे इथं इथं पिन कोणाही पडले घ्या की लागा लगा असं कुठून टाकत जाऊ नका पिना जनावर खातीली त्याकडे पीठ ठेवा गाडी स्प्लेंडरात तेल आहे का आधी बघू ही नाही तर जर बारीक काय होतं माहिती आहे का मी गाडी घेऊन चाललो की तेल संपलेलं असते आता मला आता बघू दे चावी चालू करतो मी ती दिवशी काय केलं माहिती आहे का दिगंचीला गेल्यावर एकदाच टाकी फुल केली मी असं काय बसत नाही मागं पुढं टाकी फुल अजिबात नाही एकदा टाकी फुल केली टेन्शन नाही अरे हार ना का वाजणार इथं का गाडी पिघलली चालू केलं वाजते हे बापू मी बोकडाच मटण आणणार आहे तुला काय खायचं मला सांग तुला काय काय आणू काय जाण का बर आता ह्या बापूला काय जाणत नाही आता बसतो गाडीवर हो हा चॉकलेट ए तुम्ही आता काय बघत बसू नका मी मटण आणणार आणि जेवण करू नका पोरानो बोकडाचं मटण आणणार गिल झार पिशवी मागाडको फुडाडको हा माघाड आहे गाडी चालू तर होते का दोस्तानो गाडीला लय खर्च करावा लागतोय तेव्हा गाडी आहे नाही उगत येड्या गाबाळाच काम आहे हे बापू पहिल्याच पीक मध्ये गाडी चालू झाली गाडी दात करायचं नाही बापू थोडी चांगली गाडी चालू करून ठेवायला लागते नाहीतर काय होतं माहित आहे का एकाच बारीला गाडी मध्येच बंद पडते आणखी तुम्हाला सांगतो पिशवी अडकवली आता मस्त पैकी जायचं हा ते आहे बघा गाडी भरपूर आहे हा आता वाचते ए हो हारनं वाचतोय सिग्नल ही डावीकडे वळायचं म्हणलं इकडं उजवीकडे उजवी वाचतंय लाईट म्हणलं लाईट आहे हारनं म्हणलं का हारनं तर बारीक वाजतोय आता पुन्हा काय होईल माहिती आहे का हारनं मोठा वाजणार पोरानो मला गाडी येत जरा लांब व्हा जातो आता हे आटपाडी ती पण बोकडाचं मटण खाणार बोकडाचं अरे मी एकटा खात नसतो निल्या तू एकटा हाटीला जाऊन खातोय पण मी घराबाराला घालणार आहे मटण तुझ्या ईर्षीवर तुझ्या नाकावर टिचून असाच फिर प्रत्येक हाटेल्यातनं खात बस नुसता आता तू